अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या घराजवळ ड्रोन फिरत आहेत। आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आंदोलन हाताळायची ही कुठली पद्धत आहे असा सवाल श्री वडेट्टीवार यांनी केलाय। अंतरवाली सराटीमध्ये ड्रोन फिरत असल्याने गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। त्यामुळे सरकारने याबाबत निवेदन करून मनोज जरांगे पाटील यांना सरकारने अधिकचं पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली। राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांना गुडघ्यावर आणलं, भाजपचा हिंदुत्वाचा चेहरा उतरवला, तर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व दलाल एकत्र गोळा केले अशी टीका ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केली आहे। संसदेत सोमवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे विरोधी पक्षनेते म्हणून पहिलेच भाषण झालं। यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला, तर हिंदूंबद्दल एक वादग्रस्त विधान देखील केलं। यावर आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। माझ्यासाठी बलिदान देणाऱ्या 5 जणांच्या चरणी माझं यश अर्पण आहे असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे भावूक झाल्या। त्यांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर करण्यात आली। मंगळवारी विधान भवनात त्या अर्ज भरण्यासाठी पोहोचल्या। यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात। तसंच यावेळी त्यांच्यासह त्यांच्या दोन्ही बहिणी देखील विधान भवनात दाखल झाल्या होत्या। एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी मी तयारी करत होतो, पण भाजपवाल्यांना सभागृह चालू द्यायचं नव्हतं। माझ्याकडे हातवारे करून बोलण्याची लाड यांना काहीही गरज नव्हती। त्यावर माझ्याकडून काही शब्द गेले असतील तर मला त्याचा पश्चाताप नाही। मी शिवसैनिक आहे। कोणी माझ्याकडे बोट दाखवलं तर त्याचं बोट तोडण्याची ताकद माझ्याकडे आहे। बाळगा प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दीक्षाभूमीवर पार्किंग होणार असल्याचं जाहीर झालं तेव्हापासून लोकांनी त्याला विरोध केलाय। लोकांचा विरोध लक्षात घेता ट्रस्टींनी हे कामकाज करायला नको होतं, पण त्यानंतरही ट्रस्टी हे काम पुढे रेटण्याचा प्रयत्न करतात असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी एका व्हिडिओद्वारे केलाय।